सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिज्ञानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा, नमो नारायण. या पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास किंवा मलमास, ह्यामधला आज आपण 12वा अध्याय आधी वाचन करणार आणि मग त्यातला सारांश समजून घेणार. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री जय सद्गुरु समर्था. अनाथनाथा कृपावंता, मुमुक्षु शरणागत होता, जन्म वार्ता तया नाही. ऐसे देतसा कृपा दानासी, म्हणून शरणागत पायासी. भावार्थ धरुण मानसी, शरण चरणाशी आलो असे. मी तव अनंत अपराधी, अगणित पापाची वृद्धी. परी कृपाळू तो दयानिधी, नेई सिद्धी परमार्थ. ऐका श्रोते हो सावधान, मलमास परम आख्यायन. मागील अध्यायी कथन, व्यतिपात वैधृती महिमा वर्णिला. 5 पर्वे यांचा प्रश्न, लक्ष्मीने केलासे आपण. त्या माझी सांगितले 2, पुढे अवधान देईजे. श्लोक. शतांशतांच संक्रांत, शतोत्थम विषुवेशुष. युगौदो तच्छद गुणमयेन, एतच्छत्वाधिकं. सोमग्रहे शतगुणं, तच्छतं तुरविग्रहे. असंख्यत्वं यतिपाते, दानं दानविदो विदुः. उत्पातो लक्षगुणितं, भ्रमणे कोटिरुच्यते. अर्बुदं पदने प्रोक्तं, अक्षयं पतिते फलं. शुभे व्यतिपात दिने वहन्, स पञ्चगव्यन्महानदीजले. उपासते यो यमुना नदीजलं, जप्पे च शुद्धो व्यतिपातते नमः. टीका. श्री विष्णू वदतसे निके, ऐक क्षीराब्धी कन्यके. मागे कथिले पर्व देखे, पुढे ऐके अति आदरे. व्यतिपात वैधृती वर्णन, तुझम्या केले निरोपण. तयाही परिशतगुण, ऐके महिमान पुढारी. शत संक्रांतीचे फळ एके ठाई, तयावरी शतपर्वणी अधिक पाही. युगायुगी मासादी आयनेही, होत असे विशेष. तया शतगुणे अधिक, चंद्रग्रहण असे देख. तया ते शतगुणे एक, सूर्यग्रहण बोलीजे असे. असंख्य व्यतिपात केले दान, कोटी तीर्थी केलेसे भ्रमण. किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्ते जाण. व्यतिपात स्नान गंगोदका,
कोटी पुरश्चरणे जप पाही, चंद्र सूर्य ग्रहण होई, तया वरिष्ठ अधिक पाही, ऐके नवाई शुभानने. अहो हे पौर्णिमा महिमान, वर्णू न शके चतुर्वक्त ब्रह्मा. तेथे बोलावयाची मीसा, बोलता बोले न बोलवे. पौर्णिमा दिनी प्रातस्नान, जो नर करी आपण, तया ऐसा पुण्यवान. दूजा आन असेना, किंचित सुवर्ण अथवा काही, दान दीजे ब्राह्मणा ते पाही. विप्रभोजन माध्यान्ह समयी, त्या एवढा नाही पुण्यवान. षड्रस मिष्टान्न पाही, वाढी ब्राह्मणा ते स्वगृही. वरी दक्षिणे सहित वस्त्र तेही, अर्पी भावे आदरे. श्लोक. वैशाखी कार्तिकी माघी, रौद्री ब्राह्मी च वैष्णवी. विशेष फलदा स्त्रीस्त्रः, पिंडदाने क्षयं फलम. टीका. वैशाखी कार्तिकी माघी, ज्येष्ठता जाणीजे तिघी. फाल्गुनी चैत्री नवविधी, पौषी त्रिशुद्धी जाणीजे. या इतुकिया पौर्णिमेते, वेगवेगळाली असे दैवते. तेही परिसावू तू ते, ऐक निरुते भामिनी. ज्येष्ठ पौर्णिमा ते पाही, ब्रह्म सर्वत्री दैवत राही. आषाढी ते नारायण रूपेही, असे तेही जाणीजे. म्हणून करावे व्यासपूजन, व्यासरूपे साक्षात नारायण. या लागी करावे पूजन, भाव धरुण मानसी. नाधी सिद्ध हे आषाढी, पूर्वी हंसरूपी श्रियागुडी. म्हणून परमहंस प्रौढी, परंपरा पुढी चालत असे. परमहंस रूपे नारायण, म्हणून व्यासरूपे नारायण. या लागी अगत्य कीजे पूजन, हंसरूपे नारायण म्हणून. माघमासी माधव देवता, फाल्गुनी रुद्र तत्वता. चैत्र दैवत अनंता, असे तत्वता निर्धारे. वैशाखी पितृदैवत जाण, मार्गशीर्षी यक्ष किन्नर. देवी भवानी ते जाण, पौषी पौर्णिमे बोलिजे. ऐसी या पर्वकाळी, जाण प्रतिमासी कीजे पिंडदान. तेणे समग्र देवता तुष्टमान, आशीर्वचन पैदेती. स्नानविधी दान पुण्य, जे आचरती भावे जाण. तयाचे ऋण जाय निरसून, नये अनुमान यदर्थी. पंचमहायज्ञ पितृतर्पण, यथोक्त कीजे ब्राह्मण भोजन. प्रतिमासी जे करती आचरण, तया नारायण संतुष्टे. मासा मासाचे ठाई जाण, येतसे तिथी पर्व लक्षून. तरी का करावे अनुमान, बहुत धन लागेना. अल्पवेचे पुण्यविशेष, परी कोणी न धरती सायास. येरवी पिशून येता गृहास, करती सायास आदरे. तेथे खर्च करती भल तैसा, व्यर्थ वेचिती वयसा. परी सत्कर्णी न वेचिती पैसा, गरजतसे ठसा पुराणी. पुराणिक सांगतची गेले, व्यासादिकही काव्य केले. पुराणे विस्तरून ठेवले, परिजन न चाले या वाटे. फुकट स्वल्पाचेही स्वल्प, ते कोणीही न नेणती अल्प. वृथा जल्पताती जल्प, अभिमाने कल्प भोगिती. शिष्णोदर पारंगत, जगा माझी रूढी बहुत. नेनोनिया हिताहित, भगवंती देख अंतरले. वीटन मानावा बोलण्याचा, पुढे मागुता नरदेह कैचा. क्षणेक संगरती सुखाचा, नये कामाचा बापांनो. जाय पाहता सोन्याची घटी, मागुती नये लक्षिता लक्ष कोटी. करिता संसाराची आटाटी, जन्म शेवटी निरफळ. उदरा लागी करावे नीच सेवन, तेथे पाप पुण्य न विचारिता धन. मेळवावे संसारा लागून, शेवटी कवण सांगाती. हे तो जगाची जगप्रौढी, प्रचित पाहता ती रोकडी. परी कोणीही न करती तातडी, प्रपंच साकडी उगवावया. असो जे करतील जैसे, ते तव भोगतील तैसे. क्रोध येऊ नये मानसे, वदलो फारसे म्हणून. कथाभाग राहिला मागे, सांप्रत तो वदावा लागे. पौर्णिमा महिमा रमा रंगे, सांगितला निजांगे रमे लागी. श्लोक. यावज्जीवं मर्त्यलोके, स्नानात्
स्नानदानादिभिः कृते स्नानैकेन पूर्णायां दिनं भवति सार्थकम्। टीका. क्षणेक जाणुनी संसार, दयाळू तो जगदीश्वर, मृत्यू लोका केला प्रसर, तरुण पाय मानवा ते, बहुत सुगम सुलभ पावावो, सांगितला से देवाधिदेव, पौर्णिमा दिनी स्नान दाना तपावो, कीजे निर्वाहो जन्माचा, आपला जन्म सार्थक करून, कीजे पूर्वजांचे उद्धरण, ये विषयीचे कथन स्वये जनार्दन वदतसे, ऐके हो क्षीराब्धी बाळी, अमावस्येची नव्हाळी, श्रवण केली या सकाळी, होय होळी पापाची, मासा मासाची या अंती, येतसे अमावस्या तिथी, तरी स्नानदान यथा पद्धती, करावे निगुती आदरे, सारुनी स्नान संध्या देवतार्चन, करुनिया महाहवन, मग कीजे तीळ तर्पण, ब्राह्मण भोजन यथाविधी, श्राद्ध कीजे यथास्थित, पिंडदान करुण युक्त, तेने पितृगण संतोषत, आशीर्वाद देतसे कुळाते, ऐसे प्रत्यही अमास्येची, आचरावे निश्चयेशी, तये दिनी पितृलोकासी, पितरासी संतोष, तये दिनी पितरा लागून, पितृलोकी करिता सन्मान, देवनी मिष्टान्न भोजन, तेणे पितृगण आनंदती, मग संतोषन देती आशीर्वचन, तेने वंशवृद्धी होतसे जाण, जया ते वाटे व्हावे कल्याण, पावे सदन वैकुंठी, तेने अवश्य करावे पिंडदान, न केलिया अपाय दारुण, आणि मोक्षरूप कल्याण, सावधान परिसावे, एक मासावरी उपोषण, पितरा ते होतसे जाण, मग तया ते करावे लागे वायू भक्षण, तव ते कोपुन शापिती, त्याची या शापास्तव पाही, संसारपुरी न पडेची पाही, कष्टी होती सर्वदाही, म्हणती आमचे दैव हेही पै, आदो आचरण करीती सरस, मग बोल ठेविती प्रारब्धास, कुसुमसोन साधिती संसारस, धरुणे हव्यास निजुमनी, जिता धडन बोलती वचन, मग कोठन करतील पिंडदान, जळो ऐसी याचे पुत्रपण, काय वाचून संसारी, धन्य धन्य ते पितृभक्त, अमान्य न करती वचनाते, सदा सर्वदा पुरविती हेत, मागितला पदार्थ देताती, जिवंत असता सन्मान, मेलिया करती गयावर्जन, प्रतिमासे अमावस्येची जाण, ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त, सुफळ त्याचा संसार, सदा तुष्टमान श्रीधर, आशीर्वाद देती अमर, हो कल्याण म्हणूनी, ऐसे जे का पितृभक्त पाही, माझे नयन तयाचे पायी, हेची बुद्धी सर्व काळ हृदयी, देवो शेषशाही परमात्मा, सांप्रत कली माझी पुत्रपण, किंचित ऐकावे वर्णन, क्रोधे न भरावे पूर्ण, नसा अमान्य वचनाशी, आपुल्या सुख स्वार्था, पिता साचवी द्रव्यार्था, नेणुनी पाप पुण्य पंथा, धन सर्वथा साचवितसे, म्हणे मुले माझी अज्ञान, माझेही झाले वृद्धपण, कामा येई शेवटी धन, पुत्रा लागून माझिया, मग ते पुत्र होती तरुण, पितया ते आले वृद्धपण, सदा हेळसिती दारुण, मागता धन न देती, पिता आपले धन मागे, तयावरी डोळे फिरविती रागे, म्हणे मी याचे काय ऋण लागे, वडिलोपार्जित पाहिले, बालत्वापासून पाळीला, तोंडीचा घास चारीला, शेवटी पुत्र कामा न आला, वृद्धपणी पितया ते, ऐसे ही पुत्र असती, नको देवा ऐशियाची संगती, जिता नाही नाही गती, मेलिया सद्गती केवी होय, म्हणून एकची पुत्र भला, जेणे कुळाचा उद्धार केला, येही परत्र साधनी भला, वंशा केला उद्धारू, ऐसे जे का सुपुत्र पाही, तेची आचरती अमास्याती व्रताही, आणिक पुण्यकर्म पाही, परलोक पाही साधिती, जे नर करीती पिंडदानाते, वरै आचरती व्रताते, तयाही वरिमल मासाते, विशेष पर्वणी अमास्या. श्लोक. वर्धते प्रत्यहं सत्यं नात्र कार्या विचारणा,
मासी मास्वित्तामास्या दिने प्राप्ते नराधमः। टीका। ऐसे ही परवे दोन पाही, पौर्णिमा अमावस्या तेही, तुम्हा निवेदिले सर्वही, शेषशायी वदला असे। जे नर ऐकून नाचरती, पुराण श्रवणी न बैसती, तयाची न चुके यातायाती, पुनरावृत्ती चुकेना। पितरा ते न करती तोष, तयाची संतती होय नाश। या लागी श्लोकाधार विशेष, श्रवण कीजे आधार। श्लोक। तम्मासं पितरस्तस्य, कुर्वतो वायुभोजनं, तस्य विघ्नं प्रयच्छन्ति, क्षुधितास्तृषितास्ततः। ते सन्तति नाशयन्ति, सम्पदो भवनानि च, तस्मादमायं कर्तव्यं स्नानदान जपादिकं। टीका। या लागी श्रोते जन हो, मलमासा ते पहा हो, अगत्य व्रता ते आचरा हो, कराल हो परमार्थाचा। जैसा लाहो घेता संसारी, तैसाच कीजे परमार्थावरी, तेने चुकेल येरझारी, जन्मवरी खंडेल। हा नरदेह परमसांग, येथे धरावा सत्संग, सत्संगाविण साधन मार्ग, हाता न लागे सर्वथा। म्हणून मलमास अवधी, साधा हो हेची संधी आधी, गाठ घाला मूळपदी, भजा गोविंदी आदरे। स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, द्वादशोऽध्याय गौडः। श्रीकृष्णार्पणमस्तु। इति द्वादशोऽध्यायः। 12वा अध्याय आपण आता वाचला आणि आपण ऐकलाही। ह्यात नारायण लक्ष्मी देवीला सांगतात आहे की मागच्या अध्यायामध्ये हे देवी मी तुला पंचपर्व सांगितले, आणि पंचपर्व जे सांगितले तर त्यातही अमावस्या, पौर्णिमा, व्यतिपात, वैधृती आणि द्वादशी, हे म्हणजे द्वादशी तिथी, पौर्णिमा तिथी, अमावस्या तिथी आणि व्यतिपात आणि वैधृती हे योग, ह्या 5 दिवसांवरती जो कोणी ते दान करत असेल, अन्नदान करत असेल किंवा यथाशक्ती जे दान करत असेल तर त्याला तर पुण्य लाभतच लाभतं, हे आपण मागच्या अध्यायात पाहिलं। तरीही भगवंत इतके कृपाळू आहेत की ते म्हणतात की मी तुम्हाला मागच्या अध्यायामध्ये व्यतिपात आणि वैधृतीचं महिमा सांगितला, ते कोणी केलं आणि त्यांना काय प्राप्त झालं हेही मी तुम्हाला सांगितलं। मांधाता राजाची आणि युधिष्ठिराची त्यांनी सांगितली ती गोष्ट की मांधाता राजा तो इंद्रपदावरती पोहोचला आणि युधिष्ठिर हे सगळ्या भावंडांना घेऊन स्वर्गापर्यंत पोहोचला। हे ते त्यांनी व्यतिपात आणि वैधृती ह्या योगावरती ते विशिष्ट दान जे आपण कालच्या अध्यायात पाहिलं ते केलं आणि त्यांना ती मनोकामना त्यांची पूर्ण झाली। आता भगवंत या अध्यायामध्ये राहिलेल्या 3 ज्या तिथी आहेत त्यापैकी 2 तिथीचं महत्त्व सांगतात ते, म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्येचं ते ह्या ग्रंथातल्या ह्या अध्यायामध्ये त्याचं महत्त्व सांगतात ते की नेमकं काय करावयाला पाहिजे। आणि ते हेही म्हणतात ते की तुम्ही कितीही दानधर्म करा, कितीही पुण्य कामं करा, तर ह्या पौर्णिमेला, पुरुषोत्तम मासातल्या किंवा अमावस्येला जर त्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे, अध्याय सांगितल्याप्रमाणे जर दान धर्म आणि कर्म जर केलं तर ते शतपटीनं ते श्रेष्ठ आहे। कशापेक्षा की जर एखादं दान दैनंदिन असेल तर त्यापेक्षा ह्या मलमासातल्या पौर्णिमेला आणि अमावस्येला जर केलं तर शतपटीनं। एखाद्या पर्वणीला किंवा संक्रांतीला, आता संक्रांत म्हटल्यानंतर असं एकदम थोडं घाबरून जाऊ नका की वर्षातलाच एकच 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी हा भाग नाही। कॅलेंडर कालनिर्णय पाहिला की त्यामध्ये प्रत्येक महिन्यात संक्रांत कुठेतरी लिहिलेलं असतं, ती पर्वणी असते ती, तर ती तारीख आणि ती पर्वणी बघून घेऊ शकतो आपण आणि ते सहज उपलब्ध आहे। अशा संक्रांतीला, अशा पर्वणीला जरी दानधर्म केला तर त्याच्यापेक्षाही जास्त जर चंद्रग्रहण असेल तर त्या दिवशी जर दानधर्म केला तर ते शतपटीनं आहे।
त्याच्यापेक्षाही शतपटीनं जास्त हवं असेल तर सूर्यग्रहणाच्या दिवशी जर केलं तर तेही त्याच्यापेक्षा शतपटीनं आहे. आता जर का कोणी व्यक्ती चंद्रग्रहण, सूर्यग्रहण किंवा ही पर्वणी किंवा संक्रांत किंवा विशेष दिन या दिवशी काही जरी नाही करू शकले तर त्यांनी प्रायश्चित्त म्हणून पंचगव्याचं जरी प्राशन केलं तरी त्याचं फल तेवढंच आहे. आता पंचगव्य म्हटल्याच्या नंतर कसं, गाईचं दूध, त्या दुधापासून बनवलेलं दही, त्या दह्यापासून बनवलेलं तूप, म्हणजे गाईचं दूध, त्याच्यापासून बनवलेलं दही आणि त्याच्यापासून बनवलेलं तूप, गाईचं म्हणजे गोमूत्र आणि गाईचं शेण, असं हे थोड्या प्रमाणात घेऊन ते 3 पळ्या म्हणजे एवढ्या पळ्या अशा 3दा घेतल्यानंतर ते पंचगव्याचं प्रायश्चित्त होऊन जातं. सर्व पापांची ते नाश करतं. हे जरी कोणाला जमलं नाही, आता इतकं सगळं सांगितलं आहे तरी ते भगवान म्हणतात की इतकं जरी कोणाला समजा सांगितलं आणि जर का कोणी केलं नाही तर निदान त्यांनी पौर्णिमेला आणि अमावस्येला या 2 तिथीला तरी त्याने अन्नदान करावं, ब्राह्मण भोजन घालावं आणि ब्राह्मणाला यथाशक्ती दक्षिणा द्यावी, वस्त्र द्यावं, भेटवस्तू द्यावी यथाशक्ती. तर त्यांनी सुवर्णापासून किंचित द्रव्य असंही म्हटलेलं आहे. आपली जशी ऐपत असेल त्याप्रमाणे आपण ऐपतीप्रमाणे ते करावं. हेच केलं पाहिजे असा आग्रह ह्या ग्रंथामध्ये कुठेही केलेला नाही. यथाशक्ती, यथाभावे, यथाश्रद्धायुक्त हे ते कर्म करायचं आहे. मग पौर्णिमेला आणि अमावस्येला जसं लक्ष्मीदेवी विचारते की देवा मग पौर्णिमेला आणि अमावस्येला असं काय महत्त्व आहे ते मला तुम्ही थोडंसं फोड करून सांगा. लक्ष्मीदेवीला सगळं माहितीच होतं, पण ही माहिती नारायण भगवानाने आपल्यासारख्या सगळ्या सामान्य लोकांसाठी दिली आहे की नेमकं पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी या पृथ्वी तलावरती कोण कोण हजर असतं आणि कोणतं तत्व ते हजर असतं. आता तत्वाच्या बाबतीत म्हटल्यानंतर तो थोडा विस्तृत आणि खोल अभ्यासाचा चिंतनाचा विषय झाला, पण त्या पौर्णिमेला, विशिष्ट पौर्णिमेला विशिष्ट देवता कोणत्या आहेत ते ह्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं आहे. तर त्या आपण आधी पाहू. क्रम जसा त्या ग्रंथात दिलेला आहे त्या ग्रंथातल्या क्रमाप्रमाणे घेतलेला आहे. आपल्या चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ अशा क्रमाने घेतलेलं नाही आहे. त्यांच्या श्लोकामध्ये जसा क्रम आहे पौर्णिमेचा तशाच महिन्याच्या पौर्णिमेचा क्रम आपण घेतलेला आहे. तर मागे पुढे झाला म्हणजे थोडंसं असं अनावधान देऊ नका. पहिल्यांदा असं आहे की वैशाखी पौर्णिमेला आपले जे पित्र असतात, तर वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी आपले सगळे पित्र या पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि साधारणपणे असा संकेत आहे की जिथे आपलं वास्तव्य असतं पृथ्वी तलावरती, ज्या भागात, ज्या देशात, ज्या राज्यात आणि ज्या गावात, तर तिथे ते पित्र काही काळापुरते म्हणजे 1 घटिका ते येतात असं त्या शास्त्रवचन आहे. म्हणजे 2.5 तास ते तिथे तेवढा पुरताच त्यांचा वास्तव्य असतं. तर मग ह्या वैशाखी पौर्णिमेला सगळे पितृ आलेले असतात, आपले जेवढे पित्र आहेत तेवढे. कार्तिकी पौर्णिमेला भगवान विष्णू आणि त्यांचं तत्व कार्तिकी पौर्णिमेला असतं. माघ महिन्यातल्या पौर्णिमेला माधव म्हणजेच भगवान नारायण, विष्णू, श्रीकृष्ण त्यांचंच नाव. फाल्गुन महिन्यातली जी पौर्णिमा आहे त्या दिवशी रुद्र किंवा भगवान शंकर किंवा शिव म्हणता येईल त्यांना. चैत्र महिन्यामधल्या पौर्णिमेला अनंत देव येतो. पौष महिन्यामधल्या पौर्णिमेला देवी भवानी ही येते आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये ब्रह्म सर्वत्र असतं. आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला नारायण, व्यास गुरु रूपात, नारायण हे गुरु रूपात येतात, परमहंस रूपात येतात, नारायण रूपात येतात, व्यास रूपात येतात. म्हणून ती व्यास पौर्णिमा, गुरु पौर्णिमा असं तिला नाव आहे. तिला परमहंस नारायण पौर्णिमा सुद्धा तिला असं म्हटलेलं आहे. त्या दिवशी हे सगळं तिथे आलेले असतात. मार्गशीर्षामध्ये सगळे यक्ष आणि किन्नर जेवढे आहेत हे सगळे तिथे आलेले असतात पृथ्वीवरती. ह्या पौर्णिमेला सांगितलेल्या
तसं जर शक्य झालं तर 12ही महिन्याच्या पौर्णिमेला करतात. आणि आपली संस्कृती इतकी म्हणजे आपल्यावरती दया करणारी आहे आणि आपल्यावरती इतकी कृपाळू आहे, ती कृपा करणारी आहे की प्रत्येक पौर्णिमेला कुठला ना कुठला तरी कुलाचार असतो. कमीत कमी 6 पौर्णिमेचा कुलाचार तरी प्रत्येकाच्या घरात असतोच. आता त्यावेळेस ज्यांनी ते कुलाचार सांगितला तर ते एवढं त्यांनी विस्तृत वर्णन केलेलं नसेल कदाचित. आपल्या पूर्वजांचंही काम होतं, त्यांनी सांगायला हवं होतं, पण ते सांगितलं जात नाहीत. आपले दैवत आणि आपलं दैव इतकं चांगलं की आपल्याला ही फोड करता येते आणि ही माहिती आपल्याला ही संग्रहित करता येते. मग ह्या ज्या पौर्णिमा आहेत तर ह्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पौर्णिमा दिल्या आहेत. म्हणजे कोणाच्या कुलाचारामध्ये 6 पौर्णिमा येऊ शकतात. या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी सूर्य उगवण्याच्या अगोदर स्नान करावं. शक्य झालं तर नदीवरती स्नान करावं, विहिरीवरती स्नान करावं. आताच्या युगामध्ये आपल्या घरातही स्नान केलं तरी चालतं, कारण आता नद्याच नाही आहेत आणि विहिरी नाही आहेत. मग स्नान कुठे करणार? तर सूर्योदयापूर्वी आपल्या घरी स्नान करावं, देवतांची पूजा करावी आपल्या घरातली जी आहे ती. त्यानंतर माध्यान्ह समयी ब्राह्मणाला घरी जेवायला बोलवावं. अतिथी त्याच्यासोबत असेल तर अतिउत्तम, नसेल तरी काही हरकत नाही, पण त्या ब्राह्मणाला आपल्या घरी बोलवावं माध्यान्ह समयी. त्याला यथोचित मिष्टान्न जे आहेत, मिष्टान्नासहित सगळं भोजन द्यावं यथाशक्ती. असं त्यांनी म्हटलेलं नाही की खूप काही स्वयंपाक करा तुम्ही. भाजी पोळी जरी केली, एखादा थोडा गुळाचा खडा जरी ठेवला तरी ब्राह्मण देवता ती त्या रूपातली ती देवता ती प्रसन्न होऊन जाते. पण यथाशक्ती भोजन द्यावे, यथाशक्ती वस्त्र द्यावं, यथाशक्ती त्याला दक्षिणा आणि एखादी भेट वस्तू द्यावी ह्या कोणत्याही पौर्णिमेला. याच्यानंतर ती धनसंपदा तर येतेच येते आणि ज्या मनोकामना आहेत तर त्या सगळ्या पूर्ण होऊन शतपटीनं पुण्य प्राप्त होऊन शेवटी मोक्ष प्राप्त होतो असं या अध्यायात म्हटलं आहे. पौर्णिमेचं झालं. अमावस्येच्या दिवशी ज्या काही अमावस्या आहेत प्रत्येक अमावस्या, त्यातही विशेष करून ह्या पुरुषोत्तम मासामधली पौर्णिमा आणि अमावस्याला, पौर्णिमेला तर हे सगळे देवता आहेतच, पण अमावस्याला सगळे पित्र त्या दिवशी आपल्या पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि त्यांच्यासाठी हवन करावं. हवन म्हणजे एकदम म्हणजे असं यज्ञ वगैरे तसं नाही, छोटीशी त्या याच्यामध्ये छोटा अग्नी प्रज्वलित करावा आणि बिन मीठ घातलेला भात शिजवून त्याच्या एवढ्या 9 आहुत्या शुद्ध तुपासहित ओम अग्नेय नमः स्वाहा म्हणत 9 आहुत्या त्याला द्याव्यात. पंचयज्ञ करावा, म्हणजे अग्नीचा एक झाला, कावळ्याला घास द्यावा, कुत्र्याला घास द्यावा, गाईला घास द्यावा, अतिथीला जेवायला बोलवावं. म्हणजे कावळा, कुत्रा, गाय, अग्नी आणि ब्राह्मण म्हणून ह्या 5 लोकांना अमावस्येच्या दिवशी माध्यान्ही समयी भोजनाला बोलवावं. त्याने सगळे ते पितृतृप्त होतात आणि हे पितृतृप्त झाले तर एरवी ते तृप्त का होत नाहीत? कारण जर आपण सपिंडी तर्पण श्राद्ध जर करत नसू तर त्यांना वायुभक्षण करावं लागतं आणि वायुभक्षण केल्याच्या नंतर ते व्यथित होतात आणि कोपित होतात आणि कोपित झाल्यानंतर त्यांचा कोप जो असतो तो वंश नाशाला सुद्धा कारणीभूत ठरतो. धन धान्य नाश तर होतोच, वंशाचाही छेद तिथे होतो. म्हणून शक्य तितकं हे सगळं करावं. ज्याला हेही शक्य नसेल तर एक दिवशी सहज अनावधानानं मी माझ्या सद्गुरूंना विचारलं होतं की ज्याला हे अमावस्या पौर्णिमेचं काहीच जमत नसेल, श्राद्ध पिंड तर्पण हे जर काहीच जमत नसेल तर त्या साध्या लोकांनी, भोळ्या लोकांनी, मग आमच्यासारख्या अज्ञानी लोकांनी काय करावं? तर तेव्हा ते मला म्हणाले होते की काशीला पौर्णिमेच्या दिवशी जाऊन, म्हणजे पौर्णिमा तिथीच्या आदल्या दिवशीच आपण काशीला पोहोचलं पाहिजे आणि पौर्णिमेला तिथे मनकर्णिका घाटावरती कोणत्याही ब्राह्मणाच्या हस्ते पिंडदान तर्पण श्राद्ध करावे. म्हणजे हे सगळा जो दोष आहे हा नाहीसा होतो. ही माझ्यावरती माझ्या सद्गुरूची असीम कृपा असल्यामुळे हा
संदेश फक्त तुमच्यापर्यंत पोहोचला. माझा अधिकार नाही असं सांगायचा, पण माझ्या प्रश्नाला त्यांनी जे उत्तर दिलं होतं त्या उत्तराच्या आणि ह्या अध्यायाच्या अनुषंगाने मी तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवला. हा त्यांचा आहे सगळं हे. अशा तऱ्हेनं हा 12वा अध्यायामध्ये आपण जर पाहिलं तर पौर्णिमा आणि अमावस्या याची महती, आणि ही केवळ आपल्यासाठी सांगितली, सामान्य लोकांसाठी सांगितली. एरवी तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती ही शिष्णोदर सुखातच रम्य असते, फोड करायची गरजच नाही, आपण त्याच सुखात असतो. ते क्षणिक सुख आहे आणि ते कोणतंही मोक्षपदाला नेऊ शकत नाही. आणि अजून एक महत्त्वाचं या ग्रंथामधल्या या अध्यायात एक संदेश दिला आहे की ज्याला हे काहीच जमत नसेल, अमावस्याला पितृतर्पण करणे वगैरे किंवा पौर्णिमेला ब्राह्मण भोजन घालणे, हे त्याला काहीही समजा जमत नसेल, माझ्या गुरूने सांगितल्यानंतर मनकर्णिका घाटावरही जाणं जर त्याचं जमत नसेल, तर त्याने आपल्या घरातल्या वयोवृद्धांना कधीही अपशब्द बोलू नये, त्यांचा अनादर करू नये, आणि शक्य झालं असेल तर त्यांच्या मुखातून बाहेर पडलेल्या प्रत्येक पदार्थ त्यांना उपलब्ध करून द्यावा. त्याने जर म्हटलं की आज भाजीपोळी खायची आहे, भाजीपोळी द्या. त्यांनी म्हटलं आज भात खायचा आहे, भात. त्यांनी जर म्हटलं की आज काहीच नको, काहीच नको. विशिष्ट वेळेसच त्या वृद्ध व्यक्ती असा आग्रह धरतात. म्हणून त्यांना अपशब्द बोलू नये, त्यांचा अनादर करू नये, त्यांचं धन घेऊ नये, आणि शक्य झालं तर त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाला प्रतिसाद द्यावा. अर्थात हे त्या काळामध्ये व्याधी शरीराला नव्हत्या असं गृहीत धरून त्यांनी लिहिलेलं आहे. आता ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे त्यांना आपण देऊ शकू तेवढे पदार्थ अवश्य द्यावे. कुपथ्य करू नये, पथ्य पाळून द्यावेत. नाहीतर मग तुम्ही म्हणाल की म्हणले जातात देशपांडे वा तर द्या, तर मग एखाद्याला शुगर येतं तर रोज तो लाडू मागेल आणि लाडू दिला जाईल, असं त्याचा अर्थ होत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या शरीराला जे मानवेल आणि त्यांनी जी इच्छा केली असेल तेवढेच पदार्थ त्यांना द्यावे. पदार्थाबाबत एक वेळेस थोडीशी तडजोड करता येईल, पण त्यांना कधीही अपशब्द बोलू नये, त्यांचा अनादर करू नये. हा एवढा महत्त्वाचा संदेश या अध्यायामध्ये दिलेला आहे. इथे आपण विश्राम घेऊ. आता व्यतिपात आणि वैधृती झालं, पौर्णिमा आणि अमावस्या झालं. पुढच्या अध्यायामध्ये जर आलंच काहीच, तर द्वादशी किंवा इतर तिथीबद्दल जर त्या अध्यायामध्ये असेल तर आपण त्याच्यावरती चर्चा करू. तोपर्यंत इथे विश्राम घेऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वर, नमो नारायण.